पराभव झाला, मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं. 3 वेळा विजय झाला, 4थ्या वेळेला 5,78,000 मतं मला मिळाली. विजयी उमेदवाराला 6,35,000 मतं मिळाली. मला वाटलं असं तर मी आराम करू शकलो असतो, मी काही करू शकलो असतो, राजकारण सोडून घरी बसलो असतो. पण मला जाणीव झाली की ह्या जनतेनं मला 15 वर्ष सांभाळलं, 15 वर्ष आशीर्वाद दिले. त्या 5,78,000 लोकांना वाऱ्यावर सोडून मला काही दुसरा माझा प्रपंच बघायचा नाही. मी अक्षरशः माझा धंदा प्रपंच सगळं काही कुटुंबाच्या हवाली केलं आणि मतदारसंघामध्ये फिरत राहिलो. योगायोगानं 2022 मध्ये देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सरकार उभं राहिलं आणि या नवीन सरकारच्या माध्यमातून मला ताकद मिळाली. एका बाजूने देवेंद्रजी, दुसऱ्या बाजूने एकनाथभाई शिंदे आणि नंतरच्या काळात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार. इतक्या मोठ्या प्रमाणात काम केली. एकच उदाहरण सांगतो. 2014-2015 दरम्यान स्वर्गीय बाबूराव पाचमे आणि मी धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक वडवण आणि तुळापूरला उभं करायचं आम्ही दोघांनी आराखडा सादर केला, प्लॅनिंग कमिशनला दिला. सुरुवातीला त्या प्रकल्पाची किंमत 140-145 कोटी रुपये होती. त्याच्यावर चर्चा झाल्या, देवेंद्रजीकडे प्रेझेंटेशन पण झालं. पण नंतर त्याचं बाबूरावजींचा पराभव झाला, माझाही पराभव झाला, तो प्रकल्प बाजूला राहिला. नंतर आलेल्या खासदार आमदाराने नुसतं विकास आराखडा तयार केला, पाठपुरावा काही केला नाही. 250 कोटी रुपयाचा विकास आराखडा, 5 वर्ष नुसता विकास आराखडा घोषणा वल्गनास राहिल्या. तो विकास आराखडा फक्त कागदावरच राहिला. 2022 मध्ये देवेंद्रजी आणि एकनाथभाई शिंदे यांच्याकडे गेलो. माझ्या मतदारसंघातले 5 महत्वाचे प्रश्न, त्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली. 16 IAS अधिकारी, जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्ह्याचे सीओ, जिल्ह्याचे महसूल आयुक्त सगळ्यांच्या बरोबर बैठक लावली आणि माझा पहिला प्रश्न होता, अनेक वर्ष प्रलंबित राहिलेलं धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक वडवणी तुळापूरचं 250 कोटी रुपये म्हटलं. मुख्यमंत्र्यांना सांगितलं ते काय पुरणार नाही, त्यात नवीन सुधारणा केल्या पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की आढळराव सांगतील त्याप्रमाणे ग्रामस्थांची वडवणी तुळापूर ग्रामस्थांची चर्चा करा. नवीन विकास आराखड्यामध्ये ज्या काही गोष्टी आढळराव सांगतील त्याप्रमाणे महिनाभर संपूर्ण जनतेला विश्वासात घेतलं आणि बजेटच्या 8 दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांकडे तो विकास आराखडा सादर केला. आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी दिली. कॅबिनेटमध्ये आणि बजेटमध्ये त्याला मंजुरी दिल्यानंतर मला अभिमानाने सांगावं असं वाटतं, तो आराखडा 400 कोटी रुपयाचा झाला आणि त्याला मंजुरी दिली, टेंडर दिलं, त्याचं भूमिपूजन केलं. अशा प्रकारची विकास कामं करण्यासाठी ताकद देणारं हे सरकार आहे. केंद्रामध्ये पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प, देवेंद्रजी, हा प्रकल्पाची मूळ कल्पना माझी आहे. 2005 सालापासून हा प्रकल्प व्हावा म्हणून प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये सरकारला धारेवर धरण्याचं काम मी लोकसभेमध्ये केलं. योगायोगानं सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाल्यानंतर 2014ला आम्ही मांडणी केली, प्रकल्पाला सुरुवात केली. 2018 पर्यंत DPR तयार झाला. दुर्दैवानं माझा पराभव झाल्यानंतर ते काम तसंच राहिलं. तो प्रकल्प तिथंच थांबला. 5 वर्षानंतर अजूनही आहे तिथंच आहे. आज त्या प्रकल्पाची किंमत 24,000 कोटी रुपये झाली. केंद्रानं आणि अर्धे आणि राज्याने अर्धे द्यायचं आणि मध्ये 25% केंद्र आणि 25% राज्य सरकार आणि 50% बाजारातून उभे करायचं ठरलेलं आहे. त्यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपलं सहकार्य लागणार आहे, केंद्राकडनं मंजुरी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला सत्तेतला खासदार, विरोधातला खासदार निवडून दिला तर हा प्रकल्प कदापि होणार नाही. दुसरा महत्वाचा प्रकल्प आमच्याकडे ट्रॅफिकचे प्रश्न महत्वाचे आहेत. गेल्या वेळेला माझा पराभव झाला तो चाकणच्या ट्रॅफिकमुळे. मोशीची ट्रॅफिक असेल, भोसरीची ट्रॅफिक असेल, आपली शिक्रापूरची ट्रॅफिक, वाघोलीची ट्रॅफिक, सोलापूर रोडची ट्रॅफिक, या सगळ्या प्रकल्पाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये नॅशनल हायवेकडनं किमान 25,000 कोटी रुपयाची गरज आहे. आणि ही 50,000 कोटी रुपये जर आपल्या मतदारसंघामध्ये कोण आणू शकतो तो सत्तेतला खासदार आणू शकतो. आणि म्हणून मला विनंती करायची की मला ह्यासाठी उभा राहिलोय की माझे ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करायचे. आज माझ्या शिरूर तालुका असेल, जुन्नर असेल आणि आंबेगाव असेल
या तिन्ही तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न आहेत पाण्याचे. आज आमचा पाबळ खैरनगर केंदूरच्या परिसरामध्ये 12 गावाचा पाण्याचा प्रश्न आहे. आमच्या जुन्नर तालुक्यातल्या अनेक पठार मधले संपूर्ण अनेक पठाराचा पाण्याचा प्रश्न आहे. आंबेगाव तालुक्यातल्या सातगाव पठाराचा पाण्याचा प्रश्न आहे. या संदर्भात आदरणीय देवेंद्रजी यांच्याबरोबर मी बैठक पण लावलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ह्या तिन्ही प्रकल्पावर मला काम करायचंय आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, विरोधक काय म्हणतात, ते काय टीका करतात, त्यांचा काय अजेंडा आहे मला माहिती नाही. त्यांच्या समोर आज एकच अजेंडा आहे. आज ते गावागावामध्ये जाऊ शकत नाही. प्रत्येक गावात गेल्यानंतर लोक अडवतात त्यांना वेशीवर की 5 वर्षात तुम्ही काय केलं आणि 20 निवेदनं दिली, 1 रुपया तुम्ही दिला नाही, आमच्या गावात आले नाही. भारताच्या लोकशाहीतला लोकसभेतला पहिला खासदार आहे की जे 5 वर्षांमध्ये कुठल्याही गावात गेला नाही, 1 रुपयाचा निधी दिला नाही. एवढंच नव्हे तर त्यांचा हक्काचा 80% जो निधी आहे खासदार निधी, त्यातला 80% निधी परत केंद्राकडे जमा झालाय असं माझ्या पेपरमध्ये मी ऐकलं. मला माहिती नाही काय नक्की आहे. म्हणून अशा निष्क्रिय खासदाराला निवडून देण्यापेक्षा तुम्ही मला पाहिलं 15 वर्ष काम करताना पाहिलंय. आज पुणे नाशिक जो खेड सिन्नरचा रस्ता आहे ते काम पूर्ण करण्यासाठी गडकरी बरोबर बैठका घेऊन तो रस्ता मंजूर करून घेतला. बायपासेस मी पूर्ण केले, परंतु आता क्रेडिट घ्यायला हा माणूस पुढे आला. ते काही असो, मला एक विनंती करायची की येणाऱ्या 13 तारखेला काही झालं तरी आपण भूलथापाला बळी पडू नका. त्यांचा अजेंडा आहे, त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत म्हणून खालच्या पातळीवर जाऊन टीका करतील. मग कधी पंतप्रधानांवर, कधी मुख्यमंत्र्यांवर, कधी देवेंद्रजीवर टीका करण्या एवढा तो माणूस मोठा नाहीये, खूप छोटा माणूस आहे. पण टीका करायला, गप्पा मारायला मोठ्या जरी मारत असल्या तरी आपण त्याला बळी पडू नका. आपल्या शहराचं उदाहरण मी सांगतो. तुम्ही पाहिलं 15 महिन्यामध्ये या शिरूर शहरासाठी अनेक वर्ष प्रलंबित असलेली पाण्याची योजना, त्या योजनेला जवळजवळ 72 कोटी रुपये मी मंजूर करून आणले. त्याचं टेंडर काढलं, त्याचं काम चालू झालंय. 1887 सालापासूनची डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुलेंनी चालू केलेली शाळा, त्या शाळेचं पुनर्जीवन करण्यासाठी 3.25 का 4.5 कोटी रुपयाचं टेंडर काढून पैसे मंजूर करून आणले. ते काम चालू झालंय. ही सगळी विकास कामं करण्यासाठी मी तुमच्यासाठी उपलब्ध होतो. निवडून दिलेला खासदार उपलब्ध नव्हता. निवडून दिलेल्या खासदारांनी 1 रुपयाचा निधी आणला नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून येणाऱ्या 13 तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळ. आता घड्याळ हे चिन्ह का घेतलं सगळ्या जगाला माहिती आहे. माझ्यावर टीका करण्याचे काही कोणाला अधिकार नाहीये. मी महायुतीतलाच उमेदवार म्हणून आपल्या समोर उभा आहे. म्हणून 13 तारखेला घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य, ज्यांच्या बोलण्याने समोरच्याची बोलती बंद होते, ज्यांच्या चालण्याने समोरच्याला धडकी भरते आणि ज्यांच्या कामामुळे महाराष्ट्राची आन बान शान संपूर्ण हिंदुस्थानामध्ये उंच झाली, अशा आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की या पुण्यभूमीला त्यांनी मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आमचे परमस्नेही
आणि या तालुक्यातून ज्यांनी खऱ्या अर्थानं एक मोठं नेतृत्व तयार केलं ते स्वर्गीय आमदार बाबूराव पाचर्णेजी यांना देखील या ठिकाणी माझे आदरांजली अर्पित करतो। आज या सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मंत्री श्री अनिल पाटीलजी, आपले लोकप्रिय उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटीलजी, महेशदादा लांडगे, राहुलदादा कुल, निरंजनजी डावखरे, प्रदीपदादा कंद, मंगलदासजी बांधल, आशाताई बुचके, त्यासोबत राहुलदादा पाचर्णे, योगेशजी टिळेकर, जयश्रीताई पलांडे, आमचे मित्र दौलत नाना शितोळे, शरददादा बुट्टे पाटील, पोपटराव गावडे, नाथाभाऊ शिवाळे, संजय रौंदळ, आबासाहेब सोनवणे, रविबापू काळे, राजेंद्र जासूद, रामभाऊ सासवडे, सुभाष जगताप, नितीनदादा पाचर्णे, मयूर थोरात, शरदराव कालेवार, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कुणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही आहे, लिहून देणाऱ्याची चूक आहे, तरी देखील मी माफी मागतो। आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपण सगळे लोक या ठिकाणी शिवाजीराव दादांच्या प्रचाराकरता एकत्रित झालो आणि निश्चितपणे आता निवडणूक हळूहळू जवळ येते। उद्या तिसरा टप्पा होणार आहे। चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला मतदान करायचंय। बंधू भगिनींनो, मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय, ही निवडणूक नेहमीच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही। ही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची, महानगरपालिकेची, विधानसभेची निवडणूक नाही। ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। देश कोणाच्या हाती द्यायचा याचा फैसला करण्याची निवडणूक आहे। कोण देशाला विकासाकडे नेऊ शकतं, कोण देशाला सुरक्षा देऊ शकतं, कोण आपला देश मजबूत करू शकतं, जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे। आणि बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर आता या ठिकाणची लढाई ही काही आढळराव पाटील आणि इथले जे काही विद्यमान खासदार आहेत यांच्यापुरतं मर्यादित अशा प्रकारची लढाई नाही आहे। आता देशामध्ये दोन ध्रुव तयार झाले आहेत। या ठिकाणी देशामधले पक्ष हे दोन गटांमध्ये वाटले गेले आहेत। एकीकडे विश्व गौरव असलेले, विकास पुरुष असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे, ज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली शिवसेना आहे, ज्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी आहे, ज्यामध्ये मनसे आहे, रिपाई आहे, पिरिपा आहे, जनसुराज्य आहे, रासपा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आपले सगळे घटक पक्ष आज या ठिकाणी आहेत। आणि या सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन एक मजबूत अशा प्रकारची महायुती ही आपण या ठिकाणी तयार केली आहे। दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांनी एक खिचडी तयार केली। बंधू भगिनींनो, आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे, विकासाची ट्रेन। या ट्रेनला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे, विविध पक्षांच्या बोग्या आहेत आणि या ट्रेनमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त सगळ्यांना बसण्याची जागा आहे। सगळ्यांना आपल्या ट्रेनमध्ये बसवून सबका साथ सबका विकास म्हणत आपण मोदीजींच्या नेतृत्वात पुढे चालू आहे।
दुसरीकडे काय अवस्था आहे? दुसरीकडे नुसतं इंजिन आहे. इंजिन म्हणजे मनसेचं नाही, ते आपल्याकडे आहे. दुसरीकडे फक्त इंजिन आहे, तिथे डब्बे नाहीच आहे. आता आपण बघा तिथे काय अवस्था आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. तिथे फक्त इंजिन आहे, तिथे डब्बे नाहीच आहे. आणि बंधू भगिनींनो, इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का? इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो. राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे. पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताई करता जागा आहे. आणि उद्धव ठाकरेच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरे करता जागा आहे. तुमच्या करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे. तुमच्या करता जागा ही फक्त मोदीजींच्या इंजिन मध्ये आहे, मोदीजींच्या डब्यांमध्ये आहे. उद्या ज्यावेळी आढळराव पाटलांचं घड्याळाचं बटन आपण दाबू, त्या क्षणी या मतदारसंघाची बोगी आढळरावांच्या नेतृत्वात मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग या मतदारसंघाला विकासापासून कोणीच थांबवू शकणार नाही. आणि म्हणून विकासाचा विचार करण्याची, पुढच्या पिढीचं कल्याण करण्याची निवडणूक आहे. तुम्ही बघा, मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये चमत्कार केला. 10 वर्षात 25 कोटी गरिबांना, 25 कोटी गरिबांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम मोदीजींनी केलं. आज जगाच्या पाठीवर जे अर्थतज्ञ आहेत ते सगळे चर्चा करतात, हे भारतातलं मोदी मॉडेल काय आहे की ज्यामध्ये 10 वर्षामध्ये या ठिकाणी 25 कोटी गरीब हे गरिबी रेषेच्या बाहेर आले. आपण पाहू शकतो 10 वर्षामध्ये 20 कोटी असे लोक की ज्यांना त्या ठिकाणी कच्चं घर होतं, झोपडी होती, आज ते 20 कोटी लोक पक्क्या घरामध्ये आले आहेत. 50 कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरामध्ये चुलीच्या ऐवजी गॅस आलाय. 55 कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं, आज त्यांच्या घरी शौचालय आहे. 60 कोटी लोक असे आहेत 70 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर ज्या घरच्या माय माऊली हंडा घेऊन विहिरीवर जायच्या, नळावर जायच्या, नदीवर जायच्या, त्या 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून 10 वर्षामध्ये मोदीजींनी पोहोचवलं. 80 कोटी लोक असे आहेत की ज्यांना 2020 सालापासून मोदीजी मोफत रेशन देतात. त्यात 7 कोटी लोक हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि मोदीजींनी सांगितलंय की पुढचे 5 वर्ष या 7 कोटी लोकांना मोफत रेशन मी देणार आहे. जवळपास 61 कोटी असे तरुण आहेत की ज्यांना मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं. 10 लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि बिना गॅरंटरचं या ठिकाणी मोदीजींनी दिलं. एक जमाना होता की एखादा तरुण बँकेत गेला तर बँक त्याला विचारायची की तुझ्याजवळ तारण ठेवायला जमीन जुमला आहे का, किंवा कोणी सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का, त्याची गॅरंटी आण तर तुला या ठिकाणी लोन मिळेल. मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो, माझ्या गॅरंटीवर यांना लोन द्या. 61 कोटी लोकांना या ठिकाणी लोन मिळालं आणि त्यामध्ये 31 कोटी आमच्या बहिणी आहेत की ज्यांना लोन मिळालं आणि त्या आपल्या पायावर उभ्या राहिल्यात. आणि बंधू भगिनींनो, एवढंच नाही तर एकीकडे आमच्या माता भगिनींना पायावर उभ्या करण्याकरता देशामध्ये 80 लाख बचत गट मोदीजींनी तयार केली आणि त्या बचत गटांना 8 लाख कोटी रुपये या ठिकाणी दिले. आणि त्या माध्यमातून 10 कोटी महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं. त्यातल्या 3 कोटी महिलांना आता मोदीजी लखपती दिदी बनवतायत आणि हळूहळू या सगळ्या 10 कोटी महिलांना लखपती बनवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. कारण मोदीजी नेहमी म्हणतात एक पुरुष जेव्हा पायावर उभा राहतो
तेव्हा केवळ तो पुरुष पायावर उभा राहतो, पण एक महिला पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण कुटुंब आपल्या पायावर उभं राहतं. आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, आज आपल्या मंचावर महिला कमी दिसत आहेत, पण आता मोदीजींनी सांगितलं चालणार नाही. मोदीजींनी सांगितलंय 2026 नंतर अर्धा मंच महिलांना द्यायचा आहे, कारण 2026 नंतर लोकसभेतही 33% खासदार महिला आणि विधानसभेतही 33% खासदार या महिला होणार आहेत. या देशामध्ये महिलांना देशाच्या मुख्यधारेत आणण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो मोदीजींनी या ठिकाणी केला. आज आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, एकीकडे मोदीजींनी सांगितलं 70 वर्षाच्या वरच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारचे उपचार मोफत देण्यात येतील. त्यांना रोज लागणाऱ्या गोळ्या, त्यांना रोज लागणारी औषधं, त्यांना ऑपरेशन, सगळ्या गोष्टी मोफत करण्यात येतील. आणि त्याचवेळी वयोश्री सारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी कोणाला चष्मा पाहिजे असेल तर चष्मा, कानाचं यंत्र पाहिजे तर यंत्र, कवळी पाहिजे तर कवळी, स्टिक पाहिजे तर स्टिक, कमोड पाहिजे तर कमोड, जे काही हवंय ते त्या ठिकाणी देण्याचं काम हे वयोश्री योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी त्या ठिकाणी केलं. आमच्या दिव्यांगांकरता मोदीजींनी त्या ठिकाणी नवीन योजना आणली आणि फ्रान्स आणि जर्मनीमध्ये ज्या प्रकारचे कृत्रिम हात आणि कृत्रिम पाय तयार व्हायचे ते आपल्या देशात तयार करून आपल्या देशातल्या दिव्यांगांना दिले. कालपर्यंत जो पायी चालू शकत नव्हता, आज तो पाय मिळाल्यामुळे मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवतो आहे. कालपर्यंत त्याचा हात हालत नव्हता, तो आज हातोडा मारू शकतो. अशा प्रकारे दिव्यांगांचं कल्याण देखील मोदीजींनी केलं. आज आपण बघा, गावगाड्यामध्ये या ठिकाणी सगळा आर्थिक व्यवहार त्यांच्यामुळे चालतो. असे आमचे 12 बलुतेदार आणि पारंपरिक व्यावसायिक, या 12 बलुतेदारांचा आणि पारंपरिक व्यवसायांचा विचार देशाच्या कुठल्याही पंतप्रधानाने कधीच केला नव्हता. पहिल्यांदा त्यांचा विचार मोदीजींनी केला. विश्वकर्मा सारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत या 12 बलुतेदारांना आणि पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना त्या ठिकाणी अर्थसहाय्य करायचं, ट्रेनिंग द्यायचं. त्यांचे जे काही निर्मित आहे त्याला केवळ गावापुरतं मर्यादित न ठेवता ते वैश्विक कसं होईल, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्यातनं मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा कसा मिळेल, ही सगळी तयारी आज मोदीजींच्या विश्वकर्मा योजनेतून झाली. आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांकरता मोदीजींनी स्टँडअप सारखी योजना आणली आणि लाखो अनुसूचित जातीचे उद्योजक हे मोदीजींनी तयार केले. आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची जन्मनी योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत आदिवासींच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आज आपण बघतोय आमच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी त्या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना आणली. त्यांनी 6,000 रुपये देणं चालू केलं, तर आपल्या सरकारने 6,000 रुपये देणं चालू केलं. आज 12,000 रुपये शेतकऱ्यांना देतोय. 1 रुपयात पीक विमा आपण शेतकऱ्यांना देतोय. आज आपण पाहू शकतो नॅनो युरिया सारखी एक अप्रतिम भेट मोदीजींनी आपल्याला दिली आणि येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अधिक फायदा झाला पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण करायचं, ड्रोनचा उपयोग करायचा, आधुनिक शेती करायची. शेतीचं बजेट जे काँग्रेसच्या काळामध्ये 25,000 कोटी रुपयाचं होतं ते 1.25 कोटी रुपयावर मोदीजींनी नेलं. आणि हे करत असताना मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, सगळ्यात जास्त ज्यावेळेस मोदीजी निवडून आले त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातले जाणते नेते म्हणायचे, जाणते राजे म्हणायचे, मोदीजींना उसातलं काय कळतं, यांना साखर कारखानदारीतलं काय कळतं. पण साखर कारखानदारी करता आणि उसाच्या शेतकऱ्याकरता जे निर्णय नरेंद्र मोदीजींनी घेतले ते 50 वर्षात कोणी घेऊ शकलं नाही. बंधू भगिनींनो, 340 रुपयांनी एफआरपी वाढवली आणि दुसरीकडे त्या काळात काय व्हायचं, साखरेमध्ये अशा प्रकारचं मॅनिप्युलेशन व्हायचं की उसाचा भाव जास्त आणि साखरेचा भाव कमी. कारखाने अडचणीत यायचे.
FRPचं पेमेंट काढायचं, मोठ्या प्रमाणात शेतकरी नागवले जायचे. पहिल्यांदा मोदीजींनी मिनिमम सेलिंग प्राइस ही साखरेवर लावली आणि यापेक्षा कमी किमतीत साखर त्या ठिकाणी विकली जाणार नाही सांगितलं. त्यामुळे सगळे साखर कारखाने वाचले. इथेनॉलच्या माध्यमातून जोड धंदा दिला आणि साखर कारखान्यांना उभं तर केलंच, पण शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळतील ही व्यवस्था मोदीजींनी उभी केली. आणि त्याही पेक्षा महत्वाचं जर काही मोदीजींनी या ठिकाणी केलं असेल तर काँग्रेसच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांवर, ऊसाच्या शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लागला होता. त्या ठिकाणी FRP दिली, त्याला FRP दिली की इन्कम टॅक्स लागायचा आणि मग तो इन्कम टॅक्स साठत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स झाला. हायकोर्टात हारले, सुप्रीम कोर्टात हारले. प्रत्येक वेळी पवार साहेब डेलिगेशन घेऊन जायचे, प्रधानमंत्र्यांना भेटायचे, अर्थमंत्र्यांना भेटायचे, हात हलवत वापस यायचे. तो इन्कम टॅक्स वाढतच जायचा. अशी अवस्था आली की कोर्टाच्या ऑर्डरमुळे आता इन्कम टॅक्स शेतकऱ्यांकडनं मागच्या तारखेपासून वसूल करा, नाहीतर कारखान्याने भरा, नाहीतर कारखाना बंद करा, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. मोदीजींनी सहकारिता मंत्रालय उभं केलं. त्या मंत्रालयाच्या अंतर्गत मोदीजींनी त्या ठिकाणी अमित भाई शहांना मंत्री बनवलं. आम्ही डेलिगेशन घेऊन गेलो, सांगितलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आमच्या ऊसाच्या शेतकऱ्यावर बसलाय. तो शेतकरी इन्कम टॅक्स भरणार कसा आहे? अधिकाऱ्यांना बोलवलं गेलं. अधिकारी म्हणाले साहेब समोरचा तर आपण निर्णय करू शकतो, पण मागचा निर्णय कसा करणार? 20 वर्षाचा इन्कम टॅक्स आहे, तो वसूल तर करावा लागेल. कोर्टाने सांगितलेला आहे तो वसूल करावाच लागेल, तो रद्द करता येत नाही. मोदीजींनी आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं शेतकऱ्यांकरता आवश्यकता असेल तर नियम बदलले पाहिजे. आणि एका महिन्यामध्ये नियम बदलून 20 वर्षाचे घडलं नाही ते मोदीजींनी केलं आणि आमच्या ऊसाच्या शेतकऱ्याचा इन्कम टॅक्स 10,000 कोटी रुपयाचा हा पूर्णपणे रद्द करण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं. बंधू भगिनींनो, बोल वचन देणारे अनेक नेते आपण बघितले, पण खऱ्या अर्थानं काम करणारा नेता जर कोणी असेल तर ते आपले नरेंद्र मोदीजी आहे. आणि म्हणून तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलोय, या देशाचा नेता आपल्याला निवडायचा आहे. आज आढळराव पाटलांसारखा एक नेता 15 वर्ष देशाच्या लोकसभेमध्ये आढळराव पाटलांनी अतिशय उत्तम काम केलं. तुम्ही यादी बघा, किती प्रश्न विचारले, किती वेगवेगळे मुद्दे घेतले. या ठिकाणी सातत्याने एक संघर्ष आढळराव पाटलांनी केला. मला आठवत आहे आमचे महेश दादा असतील, आढळराव पाटील असतील, बाबूरावजी, सगळे लोक बैलगाडा शर्यत बंद झाली, एक मोठं या ठिकाणी आंदोलन उभं केलं. आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्यानंतर मी मुख्यमंत्री असताना आपण अहवाल तयार केला. बैल हा पळणारा प्राणी आहे. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, काही झालं नाही. पुन्हा आपलं सरकार आलं, आपण बैलगाडा शर्यत सुरू करून दाखवली. कारण आपल्याला शेतकऱ्याला काय हवं हे माहिती आहे. शेतकऱ्याला काय हवं आहे, सामान्य माणसाला काय हवं आहे हे जाणणारे आढळराव पाटील आहे. आणि आता त्यांच्यावर आरोप लावला जातो पक्ष बदलला. या ठिकाणी सत्य सांगितलं पाहिजे. मी अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे एकत्रित बसलो. ज्यावेळी जागांचं वाटप झाल्यानंतर ही जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली. शिवसेनेचाही आग्रह होता, इतके वेळा आमचा खासदार राहिलाय, आढळरावांना खासदार केलं पाहिजे, ही जागा आम्हाला द्या. शेवटी मधला मार्ग मी काढला. मी अजितदादांना आणि शिंदे साहेबांना सांगितलं सीट जरी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली असली तरी उमेदवार म्हणून आपण आढळराव पाटलांना देऊ, म्हणजे या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक समाधान वाटेल. त्यामुळे पक्ष बदललेला नाहीये. आम्ही तिघेही एका विचाराने सोबत आलो. जसं मागच्या वेळी आम्ही पालघरमध्ये उद्धव ठाकरेजींनी सांगितलं आम्हाला जागाही द्या आणि उमेदवारही द्या. आमचा सिटिंग खासदार जो तिथे खासदार होता त्याला आम्ही उद्धव ठाकरेंना देऊन टाकलं आणि पुन्हा तिथं निवडून आणलं. त्यामुळे एका विचारात काम करत असताना
या ठिकाणी पक्ष बदलला वगैरे असं नाहीये, हे आम्ही ठरवून या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशा प्रकारे जर सांगत असतील तर समोरच्या उमेदवाराला विचारा, त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या आणि गेल्या 5 वर्षात किती वेळा फेसबुक पोस्ट टाकल्या आणि किती वेळा ते कुठे कुठे जाणार होते आणि मग कसे कसे थांबले. आता याचं सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा आपल्यासमोर उघड होईल. पण एक गोष्ट आहे, आढळरावांपेक्षा एका गोष्टीत ते सरस आहे. आढळराव नाटककार नाही आहे. आढळराव तुम्हाला नाटक जमत नाही, ते एवढे नाटकी आहे. त्यांना नाटक जमतं, रडता येतं, हसता येतं, बोलता येतं, जुमलेबाजी करता येते. पण एक लक्षात ठेवा, मी त्यांना देखील सांगतो, लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात, पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहायला जात नाही. शिरूरच्या जनतेने एकदा तिकीट घेतलं आणि काय हुशार लोक आहे तुम्ही. मी बघितलं 5 वर्ष हा व्यक्ती फिरकला नाही. आता ते गावोगावी जातात. इतके हुशार या मतदारसंघातले लोक आहेत, शिव्या बिव्या देत नाही, बोलवतात, स्वागत करतात, सत्कार करतात, हार घालतात. समोरच्या लोक वा 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 काय माझं स्वागत झालं आणि मग विचारतात 5 वर्ष कुठे होते सांगा. जबरदस्त लोक आहेत तुम्ही. पण बंधू भगिनींनो, आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे, ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. आढळरावांसारखा एक व्यक्ती हा ज्यावेळेस मोदी साहेबांसोबत जाईल, आज आपले जे प्रश्न आहेत, मग ते ट्रॅफिकचे प्रश्न असू द्या, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू द्या, मध्यंतरीच्या काळात मोदीजींच्या नेतृत्वात, गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपण बैठका घेतल्या. अजितदादा होते, शिंदे साहेब होते, मी होतो, आढळरावजी होते, सगळे लोक होतो. आपण काळजी करू नका, आता पुण्यापासून शिरूर पर्यंत आणि या सगळ्या इंडस्ट्रीयल भागामध्ये अशा प्रकारचे रस्ते आम्ही तयार करतोय, एकावर एक 3 मजली रस्ते, ट्रॅफिकचा जामच होणार. अशा प्रकारचं नेटवर्क तयार करतोय की ज्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वात आढळराव पाटील, आमचे गडकरी साहेब, राज्यातनं आम्ही असे एकत्रितपणे येऊन या ठिकाणचा ट्रॅफिकचा प्रश्न पुढच्या 2-2.5 वर्षात पूर्णपणे संपलेला असेल, अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही तयार केलं. ताईंना माहिती आहे, पाण्याच्या संदर्भात आपण नागपूरला बैठक घेतली. आढळराव 12 गावचा प्रश्न असेल किंवा इतरही प्रश्न असतील, सगळे प्रश्न आपले सोडवणुकीकडे चाललेले आहेत. हे काय आपण सोडवू शकतो, पण आपल्या पाठीशी मोदीजींची ताकद आहे. आज या महाराष्ट्राला मोदीजींनी सिंचनाकरता 50,000 कोटी रुपये दिले, त्यामुळे गावोगावी पाणी आपण पोहोचवू शकलो. यापूर्वी सरकारने कधी विचार केला नव्हता. आणि म्हणून आज आपल्याला विनंती करण्याकरता सगळे लोक आपल्या सोबत येत आहेत. आज मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आपल्या ओझरच्या विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे देखील आपल्या सोबत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील अतिशय मनापासून स्वागत करतो. तरुण नेता म्हणून आज त्यांच्या येण्याने आपल्याला फायदा होणार आहे. बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये एक मजबूत प्रधानमंत्री आपल्याला हवे आहे. आज आपला देश ज्या प्रकारे प्रगती करतोय आणि हा तर सगळा इंडस्ट्रीयल भाग आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण कोविड नंतर जगाच्या पाठीवर सगळे देश ज्यांनी गेले 30 वर्ष चीनमध्ये गुंतवणूक केली, ते सगळे देश म्हणतात आता चीनमध्ये राहण्यात अर्थ नाही आहे. आता गुंतवणूक कुठे करायची असेल तर ती भारतामध्ये केली पाहिजे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतात येते आहे आणि भारतात गुंतवणूक आली की ती पहिले महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आली की ती पहिले पुणे जिल्ह्यात येते. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक देखील येणार आहे. त्याला साजेसे इन्फ्रास्ट्रक्चर देखील आपण तयार करतो. आज एक मजबूत पंतप्रधान आपल्या सोबत आहेत. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, निवडणुका आल्या की या इंडी आघाडीवाल्यांचं डोकं त्या ठिकाणी फिरतं. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आणि त्यांच्या आघाडीला, पवार साहेबांच्या आघाडीला या ठिकाणी भारतात मतं कमी पडले म्हणून त्यांनी पाकिस्तानात ट्विट केला. पाकिस्तानचा मंत्री फवाद चौधरी ट्विट करून सांगतो
की भारताचं नेतृत्व हे राहुल गांधींनी केलं पाहिजे. आणि ज्या प्रकारे आज यांची लक्षणं आहेत, काल परवा काँग्रेसचा एक नेता बरवला, म्हणाला शहीद हेमंत करकरे यांना कसाबने गोळी मारलीच नाही, यांना इथल्याच कोणीतरी गोळी मारली. म्हणजे याचं डोकं इतकं फिरलंय की आता हे पाकिस्तानची भाषा बोलू लागले. पाकिस्तान हे म्हणत होतं की कसाब त्या ठिकाणी पूर्णपणे बेकसूर आहे, पण शेवटी भारताच्या न्यायालयात आपण सिद्ध केलं, ज्या वकिलांनी सिद्ध केलं उज्ज्वल निकम, ते देखील आज आपले उमेदवार आहेत. त्या उज्ज्वल निकमाने सिद्ध करून दाखवलं की कसाब असतो कसाही आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्याकडे लाखो निरपराध लोकांना उभं केलं, मारलं, लाखो निरपराध लोकांची हत्या केली. आज यांची आघाडी ही अजमल कसाब सोबत आहे आणि आम्ही उज्ज्वल निकम सोबत आहोत, अशा प्रकारची अवस्था आहे. बंधू भगिनींनो, तुम्ही बघा तो जमाना आठवा, ज्या काळामध्ये आपल्या देशामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये पाकिस्तानात आतंकवादी यायचे, बॉम्बस्फोट करायचे आणि निघून जायचे. आमचे पंतप्रधान काय करायचे? केवळ निषेध करायचे, मग तीव्र निषेध करायचे, मग अति तीव्र निषेध करायचे, आणि भारत झालं तर अमेरिकेसमोर जाऊन रडायचे आणि सांगायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तुम्ही जरा त्याला समजवा म्हणेपर्यंत दुसरा बॉम्बस्फोट व्हायचा. 140 कोटीच्या देशाचा पंतप्रधान इतका हतबल होता. मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले, भारतामध्ये बॉम्बस्फोट केला, त्यांना वाटलं जुनाच भारत आहे, त्यांना माहिती नव्हता नवीन भारत आहे, हा मोदीजींचा भारत आहे. मोदीजींनी थेट पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांचा खात्मा केला. माझा तुम्हाला सवाल आहे, 2019 नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिंमत झाली का की भारतामध्ये येऊन बॉम्बस्फोट करेल? गेल्या 5 वर्षात एक बॉम्बस्फोट करायची हिंमत पाकिस्तानच्या मध्ये झाली नाही, कारण त्यांना माहिती होतं आपला बाप दिल्लीमध्ये बसलाय, आपल्याला सोडणार नाही. आज त्या पाकिस्तानची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली, कटोरा घेऊन फिरतोय, कारण मोदीजी या ठिकाणी बसले आहेत. हे साधं इलेक्शन नाही आहे. देश कोण सुरक्षित ठेवू शकतो, देश कोण आर्थिक संपन्न करू शकतो, देशाची अर्थव्यवस्था कोण मजबूत करू शकतो, हे गल्लीतलं निवडणूक नाही, दिल्लीतली निवडणूक आहे. मला तर आश्चर्य वाटतं, आमच्या पवार साहेबांनी जाहीरनामा घोषित केला. अरे 542 लोकांमध्ये तुम्ही लढवता 10 खासदार आणि तुम्ही जाहीरनामा सांगा. आजपर्यंत गेल्या 2 निवडणुकीत तुमचे निवडून आले 4 आणि आता पक्ष उरला पाव, आणि तरी देखील तुम्ही जाहीरनामा सांगणार. बंधू भगिनींनो, यांचा जाहीरनामा नाही, एकच जाहीरनामा चालणार, तो म्हणजे जनतेचा जाहीरनामा, तो म्हणजे मोदींचा जाहीरनामा. आणि या ठिकाणी ज्या क्षणी तुम्ही शिवाजीराव आढळराव पाटलांची या ठिकाणी घड्याळ्याची बटन दाबाल, वोट शिवाजीराव आढळराव पाटलांना तर मिळेलच, पण तुमचं वोट थेट मोदीजींना मिळेल. त्यामुळे मोदीजींना मतदान करण्याकरता येत्या 13 तारखेला घड्याळाचं बटन दाबा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आभार मानते रवी बापू काळे. रवी बापू काळे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष. कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. पत्ता संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, साकोरे आळी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मुख्य संपादक MB साकोरे. मोबाईल नंबर 7387 045 943. सहसंपादक संजय साकोरे. मोबाईल नंबर 9850 62 55 32.